राज्यात आपत्ती व्यवस्थापनातही मोठं काम होत आहे. त्याला साथ लाभली आहे जागतिक बँकेची. कशी जाणून घेऊयात. पाऊस हवाच, तो सगळ्यांना हवा असतो, कोल्हापूर सांगलीकरांना देखील. मात्र दर पावसाळ्यात त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत असते, कारण पावसाळ्यात एकदा तरी इथं पुराचा फटका बसतोच. इंटरनेटवर इथल्या पुराबद्दल सर्च केलं तरी अंदाज येईल. शब्दशः महापूर. दिवस दिवस शहरं गावं पाण्याखाली, हिरवीगार शेतं काही तासात विस्तीर्ण नद्यांमध्ये बदललेली, उद्योगधंद्यांना फटका, हजारो कोटींचं नुकसान, घरांचं नुकसान, वित्तहानी, जीवितहानी. कृष्णा आणि पंचगंगा खोऱ्यातला हा अनुभव आता जणू वार्षिक समस्या बनली आहे. मात्र आता या प्रश्नावर केवळ पूर आल्यानंतर मदत करण्याऐवजी पुराचा धोका आणि त्याची तीव्रता शक्य तितकी कमी करण्यासाठी काय करावं यावर विविध स्तरावरती मंथन सुरू होतं. त्यातूनच आकाराला येत आहे MRDP. राज्य सरकार आणि जागतिक बँक यांनी संयुक्तपणे महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम MRDP अर्थात महाराष्ट्र आपत्ती प्रतिरोधक विकास कार्यक्रम तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सुमारे 3,200 कोटी रुपयांचा हा कार्यक्रम आता अंमलबजावणीच्या टप्प्याकडे जातो आहे. यातला 70% वाटा म्हणजे 2,240 कोटी जागतिक बँक देणार आहे. उर्वरित 30% म्हणजे 960 कोटी रुपये महाराष्ट्र सरकार उभं करणार आहे. हा कार्यक्रम मुख्यतः कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजीत राबवला जाईल. अंमलबजावणीसाठी मित्रा म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ही नोडल एजन्सी असेल. या पट्ट्यामध्ये केवळ अतिवृष्टी हेच पुराचं कारण नाही आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीपात्राची मर्यादित वहन क्षमता, शहरांमधली पावसाच्या पाण्याची अपुरी निचरा व्यवस्था, वेगानं होणारं शहरीकरण आणि हवामान बदलामुळे वाढलेली अतिवृष्टीची वारंवारता, हे सर्व घटक एकत्र येऊन पूर अधिक भीषण बनवतात. जागतिक बँकेच्या प्रकल्प दस्तावेजानुसार कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी ही शहरं नदीला येणारा महापूर, पाण्याचा नीट निचरा न होणं आणि वाढत्या अतिवृष्टीच्या संयुक्त धोक्याला सर्वाधिक सामोरी जात आहेत. यावर उपाय काय? तर कार्यक्रमात 5 प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित केलं आहे. कृष्णा आणि पंचगंगा नदीप्रवाह अधिक सुरळीत राहील अशा उपाययोजना करणं, शहरांमध्ये मुसळधार पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था आधुनिक करणं, पूर व्यवस्थापनासाठी अद्ययावत नियोजन करणं, हवामान बदल लक्षात घेऊन दीर्घकालीन पायाभूत सुविधा उभारणं आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थांची क्षमता वाढवणं, अशा स्तरावरती काम होणार आहे. या प्रकल्पात राज्य, जिल्हा आणि शहर अशा तिन्ही पातळ्यांवर समन्वित उपाययोजना प्रस्तावित आहेत. या प्रकल्पात पूरबाधित कुटुंबांना सवलतीच्या गृहकर्जाची सुविधा तसंच लघु मध्यम उद्योगांना विमा संरक्षण देण्याचाही समावेश आहे. कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी महानगरपालिकांमध्ये स्वतंत्र प्रकल्प अंमलबजावणी एककं स्थापन होतील, म्हणजे स्थानिक पातळीवर थेट नियंत्रण शक्य होईल. या कार्यक्रमाचा उद्देश फक्त नदी खोल करणं नाही आहे, तर संपूर्ण कृष्णा उपखोऱ्याकडे एकात्मिक दृष्टिकोनातून पाहणं आहे. आजपर्यंत पूर नियंत्रणाचा भर बहुतेकदा तात्पुरत्या उपायांवरती असायचा. MRDP मात्र आपत्ती आली की प्रतिसाद याऐवजी आपत्ती येण्यापूर्वी जोखीम कमी करणं या तत्वावर आधारित आहे. यात हवामान बदलाचा विचार करून भविष्यातलं पर्जन्यमान, नदीप्रवाह आणि शहरांची वाढ यांचाही अभ्यास केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ अभियांत्रिकी कामांचा नाही आहे, तर हवामान प्रतिरोधक विकासाचा आराखडाही मानला जातो आहे. जर नियोजनानुसार अंमलबजावणी झाली तर पुराचा कालावधी आणि तीव्रता कमी व्हायला मदत होईल. घरं, दुकानं, उद्योग आणि शेतीचं नुकसान कमी होईल. वाहतूक आणि नागरी सेवा लवकर पूर्ववत होतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी पावसाळा आला म्हणजे भीती ही कोल्हापूर आणि सांगलीकरांच्या मनात चुकचुकणारी शंकेची पाल नाहीशी व्हायला मदत होईल. या प्रकल्पानं महत्त्वाचा प्रशासकीय टप्पा पार केला आहे. केंद्र सरकारचा आर्थिक व्यवहार विभाग, राज्य शासन आणि जागतिक बँक यांच्या प्रक्रियेनंतर आता लक्ष अंमलबजावणीकडे लागलं आहे. कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजीसाठी MRDP ही केवळ 3,200 कोटी रुपयांची योजना नाही आहे, तर दरवर्षीच्या पुराच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची एक दीर्घकालीन संधी ठरू शकते. आता घेऊयात छोटीशी विश्रांती.